नमस्कार, माझे नाव शिला भरत जाधव, इयत्ता 9वी तुकडी क, शाळा श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, कोथरूड, पुणे। आज मी तुमच्या समोर एक विषय मांडणार आहे, तो म्हणजे होय मी पण सावरकर। बंदीस देवशाळा बेडीस पुष्पमाला, बंदीस देवशाळा बेडीस पुष्पमाला, हातात मानू झोला, काळाशी खेळू खेळा आम्ही राष्ट्रसंत, करू मातृभू स्वतंत्र, वारून पारतंत्र्य, करू राष्ट्रभू स्वतंत्र, असा मूलमंत्र मानून उभे आयुष्य झिजवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक क्रांतिकारी। शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्मलेला हा पोलादी पुरुष म्हणजे क्रांती चळवळीचा आत्मा। 1857च्या स्वातंत्र्य समरात सशस्त्र क्रांती ही या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। आज मी तुमच्या समोर उभी आहे केवळ एक विषय मांडण्यास, तो म्हणजे होय मी पण सावरकर। समर्पणाची हाक ज्यांची हृदयाला भिडली, अजिंक्य झाले राष्ट्रतयाचे तव अभेद वर्षांनी, सार्थकतेच्या परिसानी तव जीवन उजळू द्या, तुमच्याच शुभकर सामर्थ्याची आज प्रचिती द्या। 50 वर्षाची कारावासाची शिक्षा भोगत असतानाही शब्दांविषयी प्रेम आणि तळमळ व्यक्त करणाऱ्या सावरकरांना माझा मानाचा मुद्रा। विज्ञाननिष्ठ बुद्धिवादाचा आग्रहाने पुरस्कार करणारे विनायक दामोदर सावरकर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या जगभरात प्रसिद्ध होऊन गेले। सावरकर म्हणतात, देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो, देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो, आणि या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो, या देशाचे आपण काहीतरी देणे लागतो। मित्रांनो, सावरकर हा शब्द उच्चारताच माझ्या मनात एक विचार येतो, आणि जे मला दृश्य दिसते ते म्हणजे धगधगतं यज्ञकुंड। या यज्ञकुंडात दिलेली पूर्णा होती, त्यामुळे ज्या यातना, हाल, अपेष्टा सहन कराव्या लागल्या, त्या जर नसत्या तर पुढील क्रांती घडणे शक्यच नव्हते। मित्रांनो, सावरकर म्हणतात, सिंधू नदीपासून हिंद महासागरापर्यंत जी भूमी पसरली आहे, सिंधू नदीपासून हिंद महासागरापर्यंत जी भूमी पसरली आहे ती आपली पुण्यभूमी आहे, मातृभूमी आहे आणि पूर्वजांची भूमी आहे असे समजणारे तोच खरा हिंदू। मित्रांनो, सावरकरांनी 10,000हून जास्त पाने मराठी भाषेत तर 1500हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली। त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, क्रांतिघोष, काळा पाणी, तेजस्वी तारे आणि महाकाव्य कमला। त्यांचे एक प्रसिद्ध काव्य म्हणजे ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला। मित्रांनो, आज मी तुमच्या समोर उभी होते फक्त मी सावरकर या विषयी बोलण्यासाठी। आज या शेवटी सावरकर आपल्याला सांगून गेले, हे मातृभूमी तुझं साठी मरण येते जनन, हे मातृभूमी तुझं साठी मरण येते जनन, तुझं विना जनन ते मरण, असे सावरकर आपल्याला सांगून गेले। या भाषणाचा शेवट केवळ मी त्यांच्या एका गोड कवितेने करू इच्छिते। जयस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुधा वंदे, यशोयुधा वंदे। धन्यवाद।